आज छान असा भरल्या वांग्याचा बेत केला होता घरी. म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया, कारण सोपी अशी रेसिपी आहे. आवडली तर तुम्ही पण नक्की करून बघाल. 4-5 छोट्या आकाराची वांगी घेतलेली आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा इथे मी थोडंसं आपले शेंगदाणे असतात भाजलेले ते, 4-5 लसूण पाकळ्या, थोडंसं जिरं आणि थोडंसं खोबरं घालून हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये आता आपल्याला तिखट, लाल तिखट, हळद, मीठ आणि आपल्याला जो गरम मसाला असतो तो, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, छान असं हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण कट मारून घेतलेली जी वांगी आहेत त्याच्यामध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा. अशा प्रकारे मी ते सगळी ही वांगी आपली भरून घेते आहे. थोडा आपल्याला मसाला यातला ठेवायचा आहे ग्रेव्ही होण्यासाठी. त्यानंतर इथे कढई गरम करून घ्यायची आणि त्यानंतर तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जो राहिलेला मसाला होता तो ॲड करायचा आणि 1 मिनिटासाठी हा छान असा ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा. त्यानंतर जी आपण मसाला भरलेली वांगी आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची. 1 मिनिटासाठी फक्त छान अशी मिक्स करून घ्यायची ह्या मसाल्यामध्ये आणि बटाट्याचे काप जे आहेत ते ॲड करायचे. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाला केला होता त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि अजून तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं घालून छान अशी मिक्स करायची आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घालून मीडियम गॅसवर ही छान अशी भरलं वांगं आपलं शिजवून घ्यायचं. तर इथे आपलं भरलं वांगं छान असं रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. इकडे ताट पण रेडी झालेलं आहे. तुम्ही पण या जेवायला. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.